श्री स्वामी समर्थ. अंतःकरणातील देवपण याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एकच मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. श्री स्वामी समर्थ. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्यही अशक्य ठरवता किंवा करू शकतो. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असू द्या. श्री स्वामी समर्थ. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथं हा जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असला पाहिजे, तर अशक्यही शक्य होईल. स्वामी म्हणतात, आयुष्यात एक नियम ठेवा. सरळ बोला, समोर बोला आणि खरे बोला. म्हणजे जे लोक आपले असतील ते समजून घेतील आणि जे कामापुरते असतील ते आपोआपच. जेव्हा समोरचा माणूस जाणून बोजून त्रास देत असतो तेव्हा मनाला खूप यातना होतात. पण आपण स्वामींचे भक्त आहोत. आपण स्वतः काही वाईट चिंतायचे नाही, करायचे नाही. स्वामींच्यावर सगळं सोपवून द्यायचं. ते पाहतीलच काय करायचं. अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. अशक्यही शक्य करतील स्वामी. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त आनंदाने जगता आले पाहिजे. जर आवडत्या माणसाने एखादी चूक केली तर पोटात घालून त्याला क्षमा केली जाते. ती चूक नावडत्या माणसांनी केली तर आकडातांडव केला जातो. काहीही झाले तरी आपले आयुष्य आपण जगताना माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. सर्व काही बाजारात मिळते, पण संस्कार कोणत्याही बाजारात विकत घेण्यासाठी उपलब्ध नसतात आणि ते विकत मिळतही नाहीत. आता हेच पहा, समुद्र आणि वाळवंट कितीही अथांग असले तरी त्यात कोणतेही पीक घेता येत नाही. ज्याचे त्याचे एक वैशिष्ट्य असते. देह जरी सर्वांचा सारखाच असला तरी फरक असतो तो फक्त विचारांचा. श्री स्वामी समर्थ. परिस्थिती घडवते पण आणि परिस्थिती बिघडवतेही. पण परिस्थितीचं माणसाला खूप काही शिकवते.
परिस्थितीच, मात्र आपण त्यातून कसे बाहेर पडायचे, काय शिकतोय यावर सारं काही अवलंबून असतं. म्हणून तर नेहमी स्वतःला सकारात्मक ठेवायचं असतं, नाहीतर आपोआप नकारात्मकता आपल्या मनात घर करून बसते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर यामध्ये श्री स्वामी समर्थ एक मंत्र शक्तिशाली आहे. हे कसा तर मी सांगत आहे. फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा हा जप वाढत जातो तशी परिस्थिती सुधारत जाते. जेव्हा लाखांवर म्हणजे जपाची संख्या ही लाखांवर जाते, या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशाचे मार्ग तर मिटतातच, परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या या घटनांनी आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतोच, धार्मिक ग्रंथाचे वाचनही घडत राहते. चेहऱ्यावर एक प्रत्येकाच्या दैवी तेज दिसून येऊ लागते. असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. तुम्हाला या जपामधून काही अनुभव आले असल्यास तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. तर तुम्हीही जप करा अशी माझी पुन्हा एकदा तुम्हाला नम्र विनंती आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला का. आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.